दिशा समितीची एक महत्त्वाची ही कमिटी आहे, समिती आहे. तर आज अनेक निर्णय झालेले. मग त्यामध्ये पंतप्रधान आवास असन, शहराचा पाणी पुरवठा असन, प्रधानमंत्री सडक योजना असन, अशा अनेक योजना, त्या योजनेचा आढावा घेतला. त्यामध्ये सोलार योजना असन, असे अनेक जे विषय, ते विषयाला आज मान्यता दिलेली. आणि जे कामं अपूर्ण आहे ते कामं कसे पूर्ण होतील याच्यासाठी आज मीटिंगमध्ये सूचना दिली. आता प्रशांत बाबूंना अनेक विषय मांडलेले, त्या विषयामध्ये त्यांनी ज्या काही सूचना केल्या त्या सूचनेची अधिकाऱ्यांनी दखल घेतली आणि कामं लवकर कसे मार्गी लागतील त्यासाठी ते प्रयत्न केले. त्या उघड्यावर ज्या अंगणवाड्या भरतात तर तिथं त्या इमारती असल्या पाहिजे, त्याला निधी मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांनी विषय मांडले आहे. पालकमंत्री पदाची चर्चा होते. संजय शिरसाट वारंवार म्हणतात की आमच्याकडे आणि भाजपने देखील दावा केला की आता पालकमंत्री पद आम्हाला मिळालं. हा निर्णय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा हे निर्णय घेतले. भाजपकडे राहील की शिंदे गटाकडे राहील? मी काय सांगतो, हा अधिकार त्यांना आहे. आणि पहिल्यापासून संभाजीनगर जिल्हा हा शिवसेनेकडे आणि मला वाटतं शिवसेनेकडे. नाही, कोणतं काम नाही झालं ते सांगा. कामं होत नाही असे कसे? शहरात अनेक कामं चालू आहे. काम कोणतं झालं नाही ते सांगा. कामं चालू आहे शहरात. मला वाटतं जी श्रीकांत साहेब आल्यापासून, आयुक्त आल्यापासून अनेक कामं सुरू आहे शहरात. आणि जर कोणाचं राहिलं असेल तर निश्चित जे काही कोणाचे कामं असतील ते कामं आपण निश्चित मार्गी लावू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.